हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण 4 डॉट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत, बॅक आणि फ्रंटची. तर हे बघा, फुल शोल्डर घेतले 13 इंच, ब्लाऊजची उंची आहे 14, छाती 3.5 आहे, कमर 23 आहे, शोल्डर टू अपेक्स 8.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 6.5 आहे, पुढचा गळा 6.5 आहे, तयार शोल्डर 2.5 इंच आहे, बाहीची उंची 3 आहे, दंडघेर 9.5 आहे. तर हे बघा, फ्रंट पार्ट अशा पद्धतीचा असणार आहे, ओपन असणार आहे आणि आपण आहे ना फ्रंटला नेक देखील डिफरंट टाईप घेणार आहे, म्हणजे स्वीट आर्ट नेक सारखाच नेक येईल हा त्या पॅटर्नमध्ये बसेल. तर अशा पद्धतीचा नेक असणार आहे आपला, क्रॉसपट्टी असणार आहे ब्लाऊजला आणि 4 डॉटमध्ये ब्लाऊज असणार आहे. त्यानंतर बॅकचा पार्ट अशा पद्धतीने असणार आहे डीप नेकमध्ये. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न ड्रॉ करून घेतले. या पॅटर्ननुसारच आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर ही कमी साईजमध्ये आपण ब्लाऊजची म्हणजे 3.5 साईज आहे. तर यामध्ये काय चेंजेस करायचे मेजरमेंटमध्ये ते हे तुम्हाला इथं सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. आता अगोदर आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू आणि त्यानंतर बॅक पार्ट ड्राफ्ट करू. तर इथं अगोदर आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर शोल्डर मायनस करण्यासाठी काय लागतं, तर इथं आपला पुढचा गळ्याचा नेक डीप किती ते लिहायचं आहे. तर नेक डीप आहे आपला 6.5, रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, रेडी शोल्डर. त्यानंतर नेकचा पॅटर्न कोणता आहे आपला, तर स्वीट आर्टमध्ये आहे. आपण हे डिफरंट घेतो आहे. दरवेळेस आपण राऊंड नेकमध्ये घेत असतो, पण ह्यावेळेस आपण स्वीट आर्ट नेक घेणार आहे. तर हे बघा, इथं या ड्रॉ करून घेतलं आहे. तर आता आपण शोल्डर मायनस चार्ट बघून हे मायनस किती होतं फ्रंटला ते बघणार आहे. तर हा बघा, हा शोल्डर मायनस चार्ट आहे. 2 ते पावणे 3 पर्यंत तुम्ही हा यूज करू शकता. तर बघा, इथं आपल्याला चेक करायचं आहे, स्वीट आर्ट नेक इथं खाली लिहिलं आहे. तर इथं चेक करायचं आहे. तर आपला नेक डीप किती 6.5. तर हे बघा, कुठं येतो आहे 6 ते 7 इंच यामध्ये येतो आहे. रेडी शोल्डर 2.5 इंच. त्यानंतर स्वीट हार्ट नेक तर मायनस किती होतं आहे 1.5 इंच. किती होतं आहे मायनस 1.5 इंच. तुम्हाला जो नेक पॅटर्न घ्यायचा तुम्ही जो घेऊ शकता, त्यानुसार तुम्हाला चार्ट पुढचे मेजरमेंट वापरायचे आहे. जेवढं मायनस होतं आहे त्यानुसार मायनस करायचे. आता बघा, इथं आपलं होतं 1.5 इंच मायनस. आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करून घेऊ अगोदर. तर बघा, फ्रंट ड्राफ्ट करायला अगोदर सर्वात अगोदर आपण काय टाकत असतो, शोल्डर. तर शोल्डर किती आपले 13 इंच. 13चं निम्म करायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. तर किती आलं 6.5. ते इथून फोल्ड बाजूकडून आता वरती हा पेपर स्ट्रेट आहे. तुमचा जर स्ट्रेट नसेल तर तुम्हाला स्ट्रेट करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे, त्यानंतरच मार्किंग करायची. आता ही फोल्ड बाजू समजायची आहे आपण. तर इकडून आपण मेजरमेंट टाकणार आहे. तर हे बघा, 6.5 मार्किंग करते. गळा रुंदी घेते 2.5 इंच. त्यानंतर इथून डाऊन जायचं आहे 1 इंच. तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला डाऊन जाणं आणि 2.5 इंच गळा रुंदी हे कंपल्सरी आहे. ते इथून आपण स्केलने जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता फ्रंट आपला डीप नेक आहे, त्यामुळे आपल्याला चेस्ट लाईनसाठी इथं डीप नेकचा फॉर्म्युला बघावा लागेल, तेव्हाच आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. तर त्यासाठी मी तुम्हाला इथं डीप नेकचा फॉर्म्युला दाखवते. तर बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर आपली आज चेस्ट खूपच कमी आहे, म्हणजे 3.5 आहे. तर पहिल्याच लाईनमध्ये येते. या अगोदरचे जे ब्लाऊज आपण दाखवले तर ते साईज थोडी प्लस आहे, तर ही साईज खूपच कमी आहे. तर हे बघा, कमी साईजमध्ये कोणते चार्ट वापरायचे, कशा पद्धतीने मायनस करायचं, तर हे इथं मी व्यवस्थित सविस्तरपणे तुम्हाला सांगते. तर हे बघा, पहिल्या लाईनमध्ये येते. तर आपली चेस्ट आहे 3.5 भागिले करायचं आहे 6. तर त्याच्यात प्लस करायचं आहे 0.75. 0.75. तर किती आलं 5.8, म्हणजे 5.25 आपला आर्महोलची. इथून आपल्याला मार्किंग करायचं आहे 5.8 म्हणजे 5.25. समजलं, 6ला 2 लाईन इतकं कमी. तर हे बघा, इथून मी असं टेप ठेवते, जिथून 1 इंच डाऊन गेलो आहे तिथून, आणि इथं मार्किंग करते 5.25वर. आता इथं आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा, डीप नेक आहे, त्यामुळे आपल्याला इथं लूजिंग द्यावं लागेल. तर डीप नेकला आपण लूजिंग किती देत असतो 1.5 इंच. किती देत असतो 1.5 इंच.
तर आपली छाती किती आहे, 3.5 अधिक करायचं आहे त्याच्यात 1.5 इंच, किती झालं 32, तर भागिले 4 करायचं आहे याला, तर किती आलं 8 इंच. तर इकडनं फोल्ड बाजूकडून आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे 8 इंचावर. ते बघ 8 इंच मार्किंग करते, शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. त्यानंतर बघा आपल्याला इथून आता शोल्डर मायनस करावं लागेल, कारण डीप नेक आहे त्यामुळे शोल्डर मायनस होते. आपण चार्ट बघून शोल्डर मायनस केले, फ्रंटला किती मायनस होतं, तर हे बघा फ्रंटला आपलं 1.5 इंच मायनस होते. तर आपलं शोल्डर आहे 13 मायनस 1.5, सॉरी 13 मायनस 1.5 इंच, तर किती झाले 11.5. तर याला भागिले 2 करायचे, म्हणजे याचं निम्मं घ्यायचं, तर किती आलं 5.25. तर इथून फोल्ड बाजूकडून टेप ठेवते, 5.25 मार्किंग करते. बघा इकडून 5.25 मार्किंग करते. छातीच्या लाईन पण सेम मार्किंग करायची 5.25. स्केलने आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर या लाईन्स आपल्याला मध्य काढायचं आहे. तर हे बघा म्हणजे सेंटर काढायचं आहे, तर जिथून डाऊन गेलो आहे तिथून ते छातीची लाईन टेप ठेवायचा, सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची, तिथून आपल्याला आतमध्ये मार्किंग करायची 2 लाईन इतकं. हे कंपल्सरी आहे मार्किंग करणं 2 लाईन इतकं. तर हे बघा इथून आपण आता हा शेप ही मार्किंग इथं असं जॉईंट करून घेऊ. त्यानंतर बघा साईज आपली खूपच कमी आहे, त्यामुळे क्रॉसमध्ये मार्किंग किती करायची साईजनुसार त्याचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवते. तर बघा हा आर्म होल क्रॉस मार्किंगचा चार्ट आहे. आज आपली साईज खूपच कमी आहे त्यामुळे आपल्याला साईजनुसारच मार्किंग करायची क्रॉस मार्किंगची. हे बघा कोणत्या लाईनमध्ये ती पहिल्या लाईनमध्ये 30.5 आपली छातीचं मार्किंग आहे. तर बॅक पार्टला आपलं 0.75 आहे आणि फ्रंट पार्टला अर्धा इंच आहे. तर आपण किती मार्किंग करणार आहे आता अर्धा इंच, चार्टनुसारच मार्किंग करणार आहे. तर हे बघा इथून क्रॉसमध्ये मी आता अर्धा इंचावर मार्किंग करते आणि इथून फ्रेंच कवने आपल्याला आता आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. तर जसं मॅच होतं आहे आपला आर्म होल त्या पद्धतीने आपल्याला आर्म होलचा शेप द्यायचा आहे इथे. तर हे बघा आता इथे मी असा आर्म होलचा शेप देऊन घेतला आहे. थोडंसं एक लाईन इतकं पुढं आलं आहे पण काही हरकत नाही, त्याला टच होतो आहे. तर असा आपण आर्म होलचा शेप आपल्या साईजनुसार, साईज कमी आहे त्यामुळे आपण आर्म होल साईजनुसारच क्रॉस मार्किंग केली. त्यानंतर बघा आता हे जिथून मायनस झालेलं आहे, मायनस झालेलं शोल्डर आणि इकडं जे क्रॉसमध्ये जोडलेलं आहे याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. हे बघा इथं सेंटरवर टेप ठेवती. तर हे बघा सेंटरवर मार्किंग केली, तिथून आपल्याला टेप ठेवायचं आहे. आपल्याला आता मार्किंग करायची आहे पुढच्या गळ्याची. आता आपला पुढचा गळा किती आहे 6.5 इंच आहे. तर हे बघा दुसऱ्या मार्किंग करते. ते बघा 6.5 इथं मार्किंग करून घेते. आपलं शोल्डर टू अपेक्स किती आहे तर 8.5 आहे, ते इथं 9 इंचावर मार्किंग करू आपण. अर्धा इंच प्लस केलं आहे त्यामध्ये. त्यानंतर ब्लाऊजची उंची 14.5 आहे, पण फ्रंटला आपण किती प्लस करत असतो 1.5 इंच. तर इथं ती 15.5 मार्किंग करून घेतली. सॉरी 14 ब्लाऊजची उंची त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं, 15.5 मार्किंग केली. स्केलने आता स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. सॉरी त्यानंतर इकडे. तर बघा आता इथं आपल्याला जेवढं मायनस झालं आहे सेम इकडं मायनस करायचं आहे, कारण डीप नेक आहे त्यामुळे. तर इथं मी चेक करते किती मायनस होते, तर सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. स्केलने आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा ही ब्लॅकवाली आपली छातीची लाईन आहे. या छातीच्या लाईनच्या अर्धा इंचवरती स्केल आपल्याला ठेवायची आहे. आपला गळा जर ह्या स्केलच्या खाली जात असेल तर आपल्याला वरतून मायनस करायचं आहे 2 लाईन इतकं. मायनस करणं कंपल्सरी आहे. साईज कमी आहे तरी पण आपण मायनस करतो आहे, लक्षात ठेवा. मायनस करणं कंपल्सरी आहे. त्यामुळे आता आपल्या गळ्याची लाईन ही आहे, तर आपली स्केलच्या खाली गळा येतो आहे, आपण वरतून मायनस करणार आहे 2 लाईन इतकं. हे बघा इथं अशा पद्धतीने 2-2 लाईन असं मार्किंग करून घेते. स्केलने जोडून घेऊ.
त्यानंतर बघा आपल्याला आता इथं रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर आपले रेडी शोल्डर किती आहे 2.5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण इथं 3.5 इंचावर मार्किंग करणार. हे बघा इथं 3.5 इंचावर मार्किंग करते. तर गळा रुंदी किती आली आपली 2.25 इंच गळा रुंदी आली. तर इथं आपण 2.5 इंच घेऊ, म्हणजे 2 लाईन इतकं जास्त घेऊ. त्यानंतर बघा स्केलने मी असं इथं जॉईंट करून घेते. त्यानंतर बघा आता आपल्याला इथं स्वीट हार्टने सारखाच पण गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर कशा पद्धतीने मी इथं देते, तर बघा इथून आपण इथून जी बॉक्स बनवला आहे त्या बॉक्सच्या वरती आपल्याला 1.25 इंच वरती मार्किंग करायची आहे. बघा इथे मार्किंग करते. ही लाईन आपण इथं जॉईंट करून घेऊ आणि इथे पण हा गळा थोडासा म्हणजे जास्त डीप येणार नाही, त्यामुळे इथं थोडंसं वरती मार्किंग करते मी अजून, म्हणजे 1.25 इंच वरती मार्किंग करते, म्हणजे थोडा गळ्याचा शेप असा आपल्याला डीप झाला पाहिजे त्यासाठी. हे बघा आता इथं मी असा गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. तुम्हाला जसा पाहिजे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बघा शोल्डर आपले सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे इथं आपण 2 लाईन इतकं मायनस करू. हे बघा इथं मी असं इकडे जोडून घ्यायचं आहे, मायनस केलं आहे 2 लाईन इतकं. त्यानंतर बघा आपले हे शोल्डर टू अपेक्सचं मार्किंग आहे, तिथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची आहे. तर अपेक्स टू अपेक्स आहे आपले 6.5. तर हे बघा 6.5, तर भागिले त्याला 2 करायचं आहे, म्हणजे त्याचं निम्मं घ्यायचं. तर किती झालं 3.25. तर इथून मार्किंग करते मी 3.25वर. त्यानंतर बघा इथं जेवढी केली तेवढी कमरच्या लाईनवर आपल्याला अर्धा इंच कमी करायची, म्हणजे आपण इथं करू आता 2.25. हे बघा स्केलनी जोडून घेऊ. त्यानंतर बघा 4 टक्स आहे, त्यामुळे टक्स आपल्याला चार्टमध्ये बघूनच घ्यायचं आहे, पण 4 टक्सला आपण चार्ट वेगळा वापरत असतो. तर मी तुम्हाला इथे तो चार्ट दाखवते. तर बघा हा टक्स चार्ट आहे, हा आपण रेग्युलर ब्लाऊजला वापरत असतो, पण इथं काय चेंजेस करायचे आहे ते तुम्हाला मी इथं सांगते. तर आपली चेस्ट किती आहे 3.5, तर पहिल्याच लाईनमध्ये येते. आता हा टक्स किती आहे आपला कमरचा 2.5 इंच आहे, तर याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. किती कमी करायचं आहे अर्धा इंच कमी, म्हणजे टक्स किती येईल आपला 2 इंचाचा. तुमची जर साईज दुसऱ्या लाईनमध्ये येत असेल, तुमचा टक्स जर 3 इंचाचा असेल तर त्याच्यातून तुम्हाला अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजे किती येईल 2.5 इंचाचा टक्स येईल. म्हणजे जो हा टक्स आहे कमरचा यामधून तुम्हाला अर्धा इंच 4 टक ब्लाऊजला कमी करायचं आहे, म्हणजे मायनस करायचं आहे. तर आपला टक्स येतोय आता 2.5 इंचाचा, तर आपण आता घेणार आहे 2 इंचाचा. समजलं. तर इथून आता मी 2 इंच टक्सची मार्किंग करते, स्केलने जोडून घेते. हे बघा इथं असं जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा या टक्स आपण असाच ठेवणार नाही, तर याला शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करू, ही जी लाईन आहे इथून तिचा सेंटर काढू. या सेंटरवर मार्किंग करायचे, पुन्हा एक तिथून टेप ठेवून पुन्हा एक सेंटर काढू, म्हणजे आपल्याला या लाईनवर 3 सेंटर हवी. तर हे बघा या लाईनवर मी असे 3 सेंटर काढून घेतले. सेंटरवर मार्किंग केली. सर्वात जो खालचा सेंटर आहे तिथून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला. हे बघा इथं अर्धा इंच बाहेर जाते. जो मधला सेंटर आहे तिथून आपल्याला 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. तर मार्किंग करून घेतली, स्केलने आपण जोडून घेऊया. बघा इथे मी असे जोडून घेतली. त्यानंतर इकडे हे पॉईंट असे जोडून घ्यायचे स्केलने. त्यानंतर आपल्याला इथं एक लाईन इतका असा आतमध्ये शेप देऊन घ्यायचं आहे. बघा तर हे झालं आपलं शेप देऊन. तर बघा हे दोन्ही शेप आपल्याला चेक देखील करून बघायचे. तर का, तर ते कमी जास्त होऊ नये शिलाईमध्ये, त्यासाठी. तर हा किती आहे 6.5 आहे, तर हा देखील सेम तेवढाच पाहिजे. तर जशी मार्किंग केली तसं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर हे बघा 6.5 इथं, म्हणजे अर्धा इंचाला एक लाईन कमी एवढा गॅप येतोय. आता इथं आपण कमरची देखील मार्किंग करून घेऊ. तर कमर किती आहे आपली 23. कमरमध्ये लुझिंग द्यायची नाही, जेवढी कमर आहे त्याला डिवाइड डायरेक्ट 4 करायचं आहे. तर भागिले 4 करते मी इथं. तर किती झालं 5.25. तर इथं आपल्याला फोल्ड बाजूकडून टेप ठेवून 5.25 मार्किंग करायची. त्यानंतर टक्स किती घेतला होता, टक्स आपला मायनस होणार, त्यामुळे टक्सचं पण मार्जिन घ्यायचे. तर टक्स होता 2 इंचाचा,
तर टक्सचं मार्जिन घेतलं 2 इंच, शिलाई मार्जिन घेतली 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार शिलाई मार्जिन घेऊ शकता. 4 टक ब्लाऊजचा टक्स कसा घ्यायचा आहे तुम्हाला सांगितलं आहे डिटेलमध्ये, तर व्यवस्थित बघूनच टक्स घ्यायचा आहे. तुमचा जेवढा टक्स असेल त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून इथं टक्स घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर बघा आता इथं जेवढा गॅप आला तर तेवढंच आपण सरळ पुढे घेणार आहे, कारण इथं आपला टक्स येणार आहे, त्यामुळे इथे देखील अर्धा इंच मायनस होणार आहे. मग आता आपण इथं टक्स जेवढा आला आहे तेवढाच इथं घेते, अर्धा इंचाला एक लाईन कमी. तर इथं देखील सेम अर्धा इंचाला एक लाईन कमी, इकडे देखील सेम घेणार आहे, अर्धा इंचाला एक लाईन कमी. का तर आपले इथे 4 टक ब्लाऊज आहे, त्यामुळे इथं टक्स आपण कमी घेतला आहे. त्यानंतर बघा ही जी लाईन आहे हिला असं टच करून ठेवायची स्केल आणि इकडं असं मार्क करायचं आहे. बघा मार्किंग केलं. त्यानंतर बघा आता हा टक्स आपण 2 इंचाचा घेतला आहे, त्यामुळे आर्महोलमधला टक्स किती घ्यायचा आहे 1 इंचाचा. तर ही आपली छातीची लाईन आहे, यावर टेप असा ठेवायचा आहे आणि पुढे सरकत न्यायचं आहे. आता इथं टच होतो आहे तर इथं मार्किंग करते, या अर्धा 1 इंचाचं आपल्याला निम्मं घ्यायचं आहे आणि या दोन्ही बाजूनी मार्किंग करायचं आहे अर्धा इंच. ते बघ इथं मार्किंग करते अर्धा इंच, म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचा आहे आपण 1 इंचाचा. तर अर्धा इंचाचा गॅप सोडून चेक करायचा आहे 1 इंच येतोय का. हो, तर आपण ते आता इथं जॉईंट करून घेऊ. हा सेंटर आहे तो इथं जॉईंट करून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर बघा आपल्याला ही जी लाईन आहे ही मायनस झालेली ही लाईन आणि ही लाईन याचा सेंटर काढायचं आहे. तर इथं बघा असं टेप ठेवते, टेप फोल्ड करते, अशा पद्धतीने सेंटरवर एक मार्किंग करते. आता इथं मार्किंग केली त्याच्या अर्धा इंच खाली आपल्याला मार्किंग करायची इथे, आणि या अर्धा इंचाचा सेंटर काढायचा आहे बघा अशा पद्धतीने, आणि तो आपल्याला इथं स्केलने जॉईन करायचा आहे. बघा इथं जॉईंट करून घेतला. त्यानंतर इथे एक टक्स आहे तो असा स्ट्रेट घेणार आहे. हे झाले आपले 4 टक्स. हा टक्स नाही आहे, ही आपली लाईन आहे. तर हा एक, हा आणि हा टक्स झाले. त्यानंतर बघा आता आपण इथं मार्किंग करणार आहे बेल्टची. तर आपल्याला लोअर चेस्टचं मेजरमेंट नाही, त्यामुळे आपल्याला बेल्ट किती तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करणार आहे. आता मला बेल्ट हवा आहे 2.5 इंचाचा तयार, मी 3 इंचावर मार्किंग करते. तर जिथून मायनस केलं आहे तिथून मी अशी 3-3 इंचावर मार्किंग करून घेते आहे बघा. तुम्हाला बेल्ट जसा तयार हवा आहे त्यानुसार तुम्ही मार्किंग करायची. तर इकडे देखील सेम मार्किंग करून घेते 3-3 इंचावर. तुम्हाला बेल्ट जसा हवा आहे तशी मार्किंग करायची तुमच्या चॉईसनुसार. स्केलने आपण असं जोडून घेऊया मार्किंग. त्यानंतर इकडे देखील जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा बेल्ट आपला सरळ नसतं, थोडा क्रॉसमध्ये असतं, त्यामुळे 1 इंच वरती असं मार्किंग करते ह्या बेल्टच्या, आणि फ्रेंच करून इथं शेप देऊन घेते बघा इथे असं. हा झाला आपला बेल्टचा शेप. त्यानंतर बघा टक्स किती घेतला आहे आपण 2 इंचाचा टक्स घेतला आहे, त्यामुळे ह्या टक्समध्ये आणि ह्या टक्समध्ये अंतर देखील आपण सेम ठेवणार आहे 2 इंच. तर इथून अपेक्सच्या पॉईंटपासून आपल्याला टेप ठेवायचा आहे 2 इंचावर आणि इथं मार्किंग करायची मी 2 इंचावर. त्यानंतर इथं देखील सेम 2 इंचावर. त्यानंतर इथं 2 इंच घेतला आहे, त्यामुळे त्याचा निम्मा आपल्याला इथे घ्यायचा आहे या सेंटरच्या लाईनवर आय हुक पट्टीच्या. तर इथं मी 1 इंच घेते, मार्किंग करून घेतली 1 इंचावर. आता बघा हे टक्स आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे आता इथे. त्यानंतर इकडे देखील, तर हे बघा हे देखील टक्स असे इथं जॉईन करून घ्यायचे. जॉईन करून घेतले. हा जरी क्रॉस पट्टीला टच होत असला तरी काही नाही टेन्शन घ्यायचं आहे. जेव्हा तो स्टिचिंगची शिलाई वाढवू तेव्हा तो व्यवस्थित येणार आहे. त्यानंतर बघा इथं देखील आपण 1 इंचाचा टक्स घेणार आहे, त्यामुळे या मार्किंगच्या बाजूला दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग करते आहे बघा असं, आणि इथं असं जॉईंट करून घेते हा टक्स. तर हे झालं आपलं एवढं 4 टक ब्लाऊजचं मार्किंग. तर आपल्याला हा टक्स आता चेक करायचा आहे. तर हे मेजरमेंट किती, हे बघा 3 इंचाला एक लाईन कमी. तर सेम हे देखील तेवढंच पाहिजे. तर बाहेर जातंय जाऊ द्यायचं आहे. त्यानंतर बघा ही जी लाईन ड्रॉ केली आर्महोलमध्ये, तर तिथं आपल्याला हा असं जॉईंट करून घ्यायचं आहे बघा इथे, आणि इथे नवीन आर्महोलचा शेप मी देऊन घेते दुसऱ्या पेनने बघा अशा पद्धतीने
फोरटक ब्लाऊजची एवढी आता मार्किंग झाली आहे. आता आपण कट करून घेऊ. लहान साईजमध्ये म्हणजे कमी साईजमध्ये कशा पद्धतीने चेंजेस करायचे ते इथे मी तुम्हाला डिटेल सांगितलं आहे. आता आपण कट करून घेऊ. तर हे बघा आता इथं कट करून घेते. जसं मायनस केलं आहे त्या पद्धतीनेच कटिंग करते. आता फिटिंगची लाईन कट करते. आर्महोल लगेच कट नाही करायचं आहे, नंतर कट करू आपण. गळा कट करून घेते. गळ्याचं मार्किंग त्यानंतर वरची शोल्डरची मायनसवाली लाईन कट करायची. आर्महोल कट नाही करायचं आहे, एक्स्ट्राचं कट करून घेते. आता बघा ते इथं बघा अगोदर आपण हा जो टक्स आहे हा कट करून घेऊ. टक्स कट करून घेते. जसा मार्किंग केलं आहे सेम त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा बेल्ट देखील कट करून घेते मी. आर्महोल बघा आता आपल्याला अगोदर हे जो टक्स ड्रॉ केला आहे हा आपल्याला असं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे बघा. असं अशा पद्धतीने तो फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथं आपला आर्महोल जो जॉईंट होते तो कट करायचा आहे बघा. हा आर्महोल आपला जॉईंट होतोय. तर आता आपण कट करून घेऊ. हे बघा असा कट करून घेते मी. नवीन जो आर्महोल ड्रॉ केला आहे तो ते बघा अशा पद्धतीने. आता फोरटक ब्लाऊजची आपली कटिंग झाली. बॅक पार्ट देखील मी तुम्हाला इथं कट करून दाखवते. तर बघा इथं बॅक पार्टसाठी मी दुसरा परत कार्डशीट पेपर घेतला आहे. वरतून स्ट्रेट आहे, इकडनं देखील स्ट्रेट आहे. आता आपण यावर मेजरमेंट टाकून घेऊ. तर सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची टाकायची. तर ब्लाऊजची उंची 14, तर त्यामध्ये 15 इंच 1 इंच प्लस करून 15 मार्किंग करते. बघा इथे स्केलने आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला आता शोल्डरची मार्किंग करायची. तर शोल्डर किती आपले 13 इंच आहे. फ्रंटला जे केलं होतं सेम आपल्याला बॅकला देखील करायचं आहे. 13 इंच शोल्डर आहे, त्याचं निम्मं घ्यायचं आहे. तर निम्मं आलं 6.5 इंच. इथे 6.5 इंच मार्किंग करते. गळा रुंदी किती 2.5 इंच. डाऊन जाती 1 इंच. कंपल्सरी आहे डाऊन जाणं. 1 इंच डाऊन आणि 2.5 इंच हे कंपल्सरी आहे. तुमची साईज कोणती पण असू द्या. त्यानंतर बघा आपल्याला आता इथं चेस्ट लाईनसाठी फॉर्म्युला वापरावा लागेल. तर आपण फ्रंटला देखील डीप नेक वापरला होता. आता बॅक देखील आपला डीप नेकच आहे, त्यामुळे इथं आपण फॉर्म्युला बघणार आहे. तर बघा हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर यानुसार आपल्याला आपली चेस्ट किती आहे 30 आहे. तर 30नुसार आपल्याला पहिल्या लाईनमध्ये येतोय तो फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर हे बघा 30.5 आहे, सॉरी 30.5 भागिले 6. त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे 0.75. तर किती झालं 5.8 म्हणजे 5.25. तर या बघा इथं आपण जिथून डाऊन गेलोय तिथून आपण 5.25 मार्किंग करणार आहे. या बघा जिथून डाऊन गेलोय तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे असा आणि 5.25 मार्किंग करून घेते. आता इथं स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर बघा आपल्याला इथं आता शोल्डर मायनस करावं लागेल, तेव्हाच आपल्याला आर्महोलचा शेप देता येईल. तर त्या शोल्डर मायनससाठी आपल्याला चार्ट लागेल आणि चार्टसाठी 3 मेजरमेंट लागतील. तर इथे मी तुम्हाला दाखवते. तर बघा आपल्याला अगोदर बॅकचा नेक माहिती नाही, तर बॅकचा नेक कशा प्रकारे काढायचा तो इथे मी सांगते तुम्हाला अगोदर. तर हे बघा हा बेल्ट किती तयार हवा आहे त्यानुसार तुम्हाला बॅकचा बेल्ट काढायचा आहे. तर मला हा बेल्ट हवा आहे 4 इंचाचा तयार. हा बघा हा जो बेल्ट आहे मला 4 इंचाचा तयार हवा आहे. तर इथं मी 14 इंच ब्लाऊजची उंची त्याच्यामधून मायनस करते 4 इंच, म्हणजे आपल्याला पाठीमागचा गळा येईल. आपल्या लेंथ समजेल पाठीमागच्या गळ्याची 10 इंच. म्हणजे नेक डीप आहे आपला 10 इंच. रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. रेडी शोल्डर
नेक पॅटर्न आहे आपला राऊंड. तर हे बघा, हे 3 मेजरमेंट आपल्याला शोल्डर मायनससाठी लागणार आहे. आता नेकची लेंथ कशी काढली तुम्हाला समजलं ना. जेवढी ब्लाऊजची उंची आहे त्यामधून तुम्हाला बेल्ट किती तयार हवा आहे तो मायनस करायचा. जो राहील ती आपली ब्लाऊज पाठीमागच्या गळ्याची उंची राहील. तर इथं बघा मी चार्ट दाखवते. आता फ्रंट आपला स्वीट हार्ट नेकमध्ये होता, बॅक आपला राऊंड आहे. त्यामुळे बघा आपला नेक कुठे येतोय 10 इंच आहे, त्यामुळे 9 ते 11 हे बघा इथं नेक डीप येतोय आपला. आणि राऊंड नेक आहे त्यामुळे मायनस किती होतं आहे 3 इंच. हे बघा इथून चेक करायचं आहे आपल्याला राऊंड नेक. हे बघा इथे लिहिलं आहे राऊंड नेक मायनस किती होतं आहे 3 इंच. तर आपण फुल शोल्डरमधून मायनस करणार आहे 3 इंच. आता आपले फुल शोल्डर किती आहे 13, मायनस करायचं 3 इंच, सॉरी 13 मायनस 3 किती आलं, तर किती आलं 10 इंच. त्याला भागिले 2 करायचे, किती आलं 5 इंच. तर इथून आपल्याला आता गळा जिथून आपण मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला 5 इंच मार्किंग करायची आहे. बघा इथं मी 5 इंच मार्किंग करते. इथे देखील सेम छातीच्या लाईनवर मार्किंग करायची 5 इंच, कारण आपली डीप नेक आहे त्यामुळे. त्यानंतर ही लाईन उडून घ्यायची. या लाईनचं आपल्याला आता सेंटर काढायचं आहे. तर या सेंटरवर एक मार्किंग करायची. हे बघा इथे सेंटर काढलं आहे, तर सेंटरवर एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा आता क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करायची. फ्रंटला केली होती आपण अर्धा इंच, आता बॅकला करणार आहे आपण पाऊण इंच. आपल्या साईजनुसार आपल्याला मार्किंग करायची. हा बघा हा आर्महोल क्रॉस मार्क चार्ट आहे. तर तुमची जी साईज नसेल त्या साईजनुसार तुम्हाला मार्किंग करायची. तर आता आपण इथं मार्किंग करू पाऊण इंच. फ्रेंच कवने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर त्या अगोदर आपल्याला इथं आता छातीचं मार्किंग करावं लागणार आहे. आता बेल्ट आपला 4च इंच आहे त्यामुळे आपण छातीमध्ये कुठल्याही प्रकारची लूजिंग देणार नाही. तर 30 भागिले 4 करणार आहे. तर किती आलं 7.6 म्हणजे 7.5च्या वरती एक लाईन. तर हे बघा इथं मी मार्किंग करते 7.5च्या वरती एक लाईन. शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. आता इथं कुठल्याही प्रकारची लूजिंग वगैरे दिलेली नाही, कारण बेल्ट आपला 4च इंच आहे त्यामुळे मी लूजिंग वगैरे दिलेली नाही. तर हे बघा आता इथं आर्महोलचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आर्महोलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा आपल्याला इथं जेवढं मायनस झालं सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. आता चेक करून घेते मी. तर किती मायनस होतं आहे आपलं अर्धा इंचांवरती एक लाईन. तर इकडं सेम तेवढंच मायनस करायचं आहे. तर बघा स्ट्रेट लाईन ओढून घेते. त्यानंतर बघा स्केल आपल्याला छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची अशी. आहे बघा या छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची. तुमचा गळा जर ह्या स्केलच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून अर्धा इंच मायनस करणं कंपल्सरी. मायनस जर नाही केलं तर तुमचा गळा लूज पडेल. आता आपला गळा बेल्ट आपला 4च इंचाचा तयार आहे त्यामुळे आपला गळा छातीच्या लाईनच्या देखील खाली येणार आहे. त्यामुळे वरतून आपण मायनस करणार आहे अर्धा इंच. तर हे बघा अर्धा इंच मी मार्किंग करून घेते. कंपल्सरी मायनस करणं, तुमची साईज कोणती पण असू द्या पण मायनस करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा इथं मी स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर आता इथं आपल्याला जे आपलं शोल्डर आहे त्याची मार्किंग करायची. तर शोल्डर किती आपले 2.5 इंच आहे, तर मी इथं 3.5 इंच मार्किंग करते. हे बघा इथं. तर गळारुंदी किती आली आपली 1.5 इंच गळारुंदी आली. काही हरकत नाही, जेवढी येईल तेवढी आपल्या साईजनुसार बरोबर येते. त्यानंतर बघा आपल्याला कमरची मार्किंग करायची. कमर किती आपली 23/4 करायचं आहे. तर किती आलं 5.25 इंच. तर इथं मी 5.25 इंच मार्किंग करते कमरची. त्यानंतर बॅकला 1 इंचाचा टक्स घेणार आहे, डीप नेक आहे त्यामुळे, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर स्केलनी जोडून घेते. हे बघा अशा पद्धतीने स्केलनी जोडून घेतलं. आता आपण जो फ्रंट पार्ट ठेवला होता, बॅक पार्ट आता आपला एवढा ड्रॉ झाला आहे. आता जो फ्रंट पार्ट ठेवला कटिंग केला होता तो इथं आपण ठेवून साईडचा पार्ट चेक करणार आहे. तर हे बघा आपला फ्रंट पार्ट आहे. इथून आपल्याला 2 लाईन इतकं असं ठेवायचं आहे खाली. त्यानंतर बेल्ट घेतली. ते बघा
अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. जसं क्रॉसमध्ये जातं आहे जाऊ द्यायचं आहे. इकडे देखील हे बघा मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आपण आता ते जॉईंट करून घेऊ. ते बघा हे इथं असं जॉईंट करायचं आहे. इकडं बघा हे थोडं खाली जातं आहे तर जाऊ द्यायचं आहे. तर आपल्याला ते असं हे बघा अशी लाईन तिरपी ओढून घ्यायची झाली. त्यानंतर बघा इथून आपल्याला थोडंसं असा आत मूळचा शेप असा या लाईनला टच करायचा आहे. त्यानंतर बघा आता आपण इथून अगोदर मायनस करायचं आहे. तर त्यासाठी अगोदर मागच्या गळ्याची आपल्याला मार्किंग करावं लागेल. तर आपलं मागचा बेल्ट किती तयार त्यानुसार आपण मार्किंग करू. तर हे बघा 1 मिनटं अगोदर इथं मायनस करून घेऊ आपण 2 लाईन इतकं. तर हे बघा हे 2 लाईन इतकं मायनस करणं गरजेचं आहे. कारण शोल्डर आपले सरळ नसतात, थोडे स्ट्रेट असतात, त्यामुळे मायनस करणं गरजेचं आहे. आता मायनस केलं तिथून आपल्याला टेप ठेवायचं आहे बघा. हे बघा इथून असा टेप ठेवायचा आणि उंचीचे चेक करायचं आहे. तर आपली उंची किती आहे तर मला इथं 12.5 तयार हवी. तर मी इथं हे बघा पूर्णच उंची घेऊन घेते. म्हणजे 14.25 उंची पूर्ण ही जी लाईन आहे उंचीची पूर्ण घेऊन घेते. म्हणजे ती 14.25 आहे तर 13.5 तयार होईल. आहे बघा अशा पद्धतीने. आता बेल्टची मार्किंग करते. बेल्ट 4 इंचाचा आहे तर इथं मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करते. कारण खालून अर्धा इंच कमरमध्ये शिलाईमध्ये जाणार आहे. मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा इथं आपली वरती गळा रुंदी किती आली होती 1.5 इंच. तर मी इथं 2 इंच किंवा 2.5 इंच घ्या ना. मी इथं 2.5 इंच घेते. म्हणजे तुम्ही प्लस केलं तरी काही हरकत नाही. तर हे बघा त्यानंतर आपण आता गळ्याचा शेप देऊन घेऊ. हे बघा इथं राऊंड गळ्याचा शेप देऊन घेते. अशा पद्धतीने आपल्या 4 टक ब्लाऊजची आता मार्किंग झाली. मी आता कट करून घेते. हे बघा आर्महोल कट करायचं आहे. त्या अगोदर मी वरतून मायनस केलेली शोल्डर कट करून घेतली. तर हे बघा आपली बॅक पार्टची देखील मार्किंग झाली. मी कट करून घेतले. गळा कट केलेला नाही तर नंतर कट करेल तो. त्यानंतर हे फ्रंट पार्ट आहे हे देखील कट झाले. आता फ्रंट पार्टला आपली आई हुकपट्टी असणार आहे त्यामुळे कुठे काय वाढवायचे ते तुम्हाला इथे सांगते. तरी बघा ही आपली क्रॉसपट्टी. तर ही क्रॉसपट्टी वरतून आपल्याला ह्या पार्टला जॉईंट होणार आहे त्यामुळे अर्धा इंच वरतून वाढवायची आणि साईडने आई हुकपट्टीसाठी अर्धा इंच वाढवायची. समजलं. इकडनं अर्धा इंच आणि वरतून अर्धा इंच. खालून मार्जिन ॲड आहे त्यामुळे खालून वाढवायची नाही आहे क्रॉसपट्टी. त्यानंतर बघा हा पार्ट आपल्याला इकडनं आई हुकपट्टीसाठी अर्धा इंच वाढवायचा आहे गळ्याच्या साईडने आणि इकडून क्रॉसपट्टी जॉईंट होणार आहे त्यामुळे इथे अर्धा इंच वाढवायचं आहे. आणि ह्या टक्सच्या आतमधून आपल्याला 2 लाईन इतकं असं मार्किंग करून घ्यायचं आहे आतमध्ये आणि मार्क करून कट करायचं आहे. जेव्हा तुम्ही तो स्टिच करशाल तेव्हा ते 2 लाईन आतमध्ये येऊन म्हणजे जेवढा टक्स आहे तुमचा तेवढा तयार होईल. अशा पद्धतीने आपण 30.5 साईजच्या 4 टक ब्लाऊजची तुम्हाला पूर्ण कटिंग आणि ड्राफ्टिंग दाखवली आहे. स्लीव कशी कटिंग करायची तर आपला स्पेशल व्हिडिओ अपलोड आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा. मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.